सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अंकुलवार यांच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ युवक पॅंथरने 5व्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे। त्यांची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे। तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक सोनटके यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे त्यांनाही बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे। नगर अभियंता सारिका अंकुलवार यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी युवक पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भाऊ गवळी यांनी केली आहे। भ्रष्टाचार केलेले अनेक कामामध्ये त्यांनी रोड रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केलेले, विशेषतः सोलापूर महानगरपालिका अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी जो रमाई घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू राज्य शासनाने देण्यात आलेले आहे, तो न करता केवळ दिशाभूल करून व शासनाची फसवणूक करून आणि मागासवर्गीय लोकांची व त्यांची फसवणूक करून 5 बरस वाळू मिळण्यापासून यांनी वंचित ठेवण्याचं पाप या सारिका अंकुलवार यांनी केलेलं आहे। त्यांनी जेवढे आर्थिक नुकसान केलेले महापालिकेचे त्यांची सर्व संपत्ती जप्त करून व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ते संपूर्ण आर्थिक नुकसान झालेले ते वसूल करण्यात यावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। याकरिता युवक पॅंथरच्या वतीनं आज या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। आणि हे बाब सोलापूर महानगरपालिकेला माहिती नाही, ही हास्यास्पद आहे। त्यांचं केवळ फक्त बदली करून ती कारवाई करण्यापुरतं मर्यादित नसून त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावी, जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये जे सावस्कर केलेले महापालिकेतील आर्थिक नुकसान याच पद्धतीने सारिका अंकुलवार यांनी करायच्या मार्गावर आहेत। त्या लवकरात लवकर महापालिका आयुक्तांना लक्षात घेऊन ते महापालिकेचे होणारे नुकसान त्वरित थांबवावं। आणि ह्याकरिता आम्ही युवक पॅंथरच्या वतीने आज 5वा दिवस धरणे आंदोलन करत आहोत। या उपोषणात संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत।